अंबादास दानवे ने पत्रकारों से बातचीत में कहा कि महापौर पद और आरक्षण अभी तक स्पष्ट नहीं हुआ है। उन्होंने कल्याण में 11 ठाकरे शिवसेना नगर सेवक गायब होने के आरोपों को खारिज किया और कहा कि सभी नगर सेवक कल्याण में ही है, लेकिन जनसमूह के सामने नहीं आए। दानवे ने कांग्रेस और शिवसेना गठबंधन पर भी टिप्पणी की और कहा कि महापौर पद के लिए ठाकरे शिवसेना भाजपा के साथ कभी भी समझौता नहीं करेगी। साथ ही उन्होंने कहा कि शिवसेना अब कमजोर हुई है और संभाजीनगर में उनकी पार्टी ने शिवसेना को पीछे छोड़ा। जिला परिषद और नगरपालिका चुनाव की तैयारी पर उन्होंने बताया कि कुछ जगह कांग्रेस के साथ गठबंधन की कोशिश जारी है। दानवे ने अब्दुल सत्तार के धमकी वाले वीडियो, अभिजीत जीवनवाल तलवार प्रकरण और सुक्रे द्वारा भाजपा को शुभकामना जैसे मुद्दों पर भी अपने बयान दिए। मला असं वाटतं अजून महापौरांचं कोणतंही आरक्षण जाहीर झालेलं नाही, कोण उभं राहायचं अजून ठरलेलं नाही, कोणाच्या जागा किती आलेल्या हेही अतिशय सुस्पष्ट आहे। असं असताना अशी चर्चा चालू आहे असं म्हणणं मला असं वाटतं हा हवेतला गोळीबार आहे, अशी कोणतीही चर्चा नाही। कल्याणमधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 11 नगरसेवक गायब असल्याची माहिती समोर गायब वगैरे काही नाही, सगळे लोक मान्य उद्धवजींना भेटलेले आहेत आणि कल्याणमध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्यातले गद्दार यांच्या जवळपास सारख्या 1-2 जागेचा फरक एवढ्या जागा निवडून आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे शिवसेनेच्या आमच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना काही धमक्या, काही प्रलोभन कल्याणमध्येच आहेत, परंतु जनतेसमोर नाही एवढं नक्की। चंद्रपूरमध्ये जो आमचा महापौर आम्ही त्याच्यासोबत जायला तयार आहे, आता तुमच्या पक्षात जिल्हाध्यक्ष आहेत, मात्र मंगळवारमध्ये आम्ही विरोधात पण त्यांच्यासोबत आहात। हे पहा, तिथे काँग्रेस आणि शिवसेना असं एकत्रित बहुमत आलेलं आहे, त्यामुळं शिवसेना सुद्धा महापौर पदासाठी कोणत्याही पक्षाशी अशा पद्धतीनं विचाराशी तडजोड करणार नाही, भारतीय जनता पार्टीशी तर मुळीच नाही। त्यांचा व्हिडिओ समोर आलेला आहे, काल पैशांची उधळण झालेली आहे, त्यांच्यावर पैसे उधळले कार्यकर्त्यांवर माझ्या पाहण्यात आलं नाही, त्यांचा जल्लोषाचा तो प्रकार असेल, पण तो अशा पद्धतीनं पैसे उधळणं कधीही कोणीही कोणत्याही जल्लोषात चूक आहे। बर्ड्यांच्या एमआयएमच्या महानगरपालिका त्यांनी आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे, त्यावर देखील नशीब आजवणार आहे। उभा आधी राहिलेले ते नगरपालिकेला उभे होते ते, त्याच्यामुळं आता 2-3 जागा जास्त आल्या। जिल्हा परिषदेला त्यांनी उमेदवार आधी उभे केलेलेच होते, त्याच्यात राजकीय पक्षांनी निवडणुका लढणं किंवा एमआयएम लढणं याच्यात काही विशेष नवल नाहीये।